हा मग ठीक आहे उद्या 10 वाजता तू आम्ही जाऊ मोकळे झालो 12 वाजता आम्ही जाऊ विद्यापीठ आला काय नाही फोन करा येतोय आत्ताच गेला बाजारात दुकान बंद मॅच काय टीव्हीच नाही तर मॅच काय बघतो बघेन म्हणजे सेमीफायनल आधी जिंकायचे झिरो तुझो माणूस होतो सांगा 5 लाखाचा टेंडर खाल्याने म्हणा सरपंचाने नाही दमना पहिलं सायकल तर हात आता सायकल म्हणता लगीन करते या बरं आता नाही दमला सायकल हा आम्ही तू कसा मग सायकल त्यावरचे 5 रुपये आता काही नाही आम्ही तुमच्याकडे आज किल्ला बांधल्यापासून इसवी सन 1664 सालापासून ही प्रथा चालू आहे. किल्ल्यावरून 5-50 माणसं येतात, त्यांची उठाबस करणं आणि प्रत्येक ठिकाणं ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणात घेऊन जाऊन होळी तोडून देणं. पूर्वजाने असं सांगितलं की जर माझं पण नाव तुझ्याबरोबर कायमस्वरूपी राहायला पाहिजे म्हणून मी दर होळी पौर्णिमेला एक सुपारीचं झाड म्हणून होळी देईन. ती 362 हे 62वा वर्ष 362 वर्षा पिढ्यानपिढ्या ही चालू आहे. माझी 7वी पिढी आहे. जी काय पद्धत आहे ती आज कायमस्वरूपी चालू आहे. जशी तुम्ही येशाल त्याप्रमाणे पिढ्यानपिढ्या रीत चालू आहे. चला
जय देवा समर्था बारपातूरच्या आकारे अखेरे ब्राह्मण देवा समर्था जय रामेश्वरा कांगू घडसा खापऱ्या महापुरुषा राज सत्ता पुरुषत्तेच्या वरदा तुमचा सत्री कमला देवी भावय ब्राह्मण देवा तत्वात घाडेकरा चौम्या अनाक्षिते चाळ्या शिवमात्या बाराच्या मेळेकरा या देवाया कृष्ण समर्था समर्था धुळीचा दिवस या ठिकाणी परंपरेप्रमाणे किल्ल्यावर जे हालमेट म्हणून शिकवत जाण्याची प्रथा त्याप्रमाणे किल्लावासी सर्व या ठिकाणी होळी या ठिकाणी या ठिकाणी ज्या ठिकाणात त्यांची काय ठरलेली होळी असतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी 5 पसंती करून जाग्यावर घेतले असत त्या तळेची अडचण न येता सुरक्षितपणे लेकरांका त्या ठिकाणी जो शिकव पोचवू असत गेलेल्या प्रत्येक लेकरांका सुख समाधान प्राप्त करून देऊ असत प्रत्येक जण काय धंदेबुद्धी असेल समाज समूह प्रत्येकाच्या कामधंद्या नोकरीधंद्या व्यवसायात भरभराट करून दे लेकरांका सुख समाधान प्राप्त करून देऊन जी वर्ष मर्यादा असा त्याप्रमाणे घेऊन ही वर्ष मर्यादा ठेवून लेकरांका समान संरक्षण देऊन सुखी समाधानी राहा आनंदी आनंद लेकरांचा तर गाववाल्यानो या ठिकाणी समस्त किल्लावासी आणि मालवणवासीय आपली 350 वर्षापूर्वीची जी परंपरा आहे शिवकालीन होळीची या ठिकाणी आता महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी सुपारीचे झाड म्हणजे पोपईच्या झाडाची निवड करणे. समोर आपल्याला फ्रेममध्ये दिसत आहे ते नारोप्रभूंचे वंशज आहेत शशिकांत परब म्हणून. ते आता आपल्याला पोपई दाखवत आहेत आपली बाग दाखवतात. त्यानंतर इथे किल्ल्यावासीय मानकरी आहेत सकपा आहेत भरपूर इथे मानकरी आहेत त्यावेळेचे महाराजांच्या काळातले. तर ते आता या ठिकाणी पोपळ निवड करणार आहेत. त्यानंतर यथोचित पूजा अर्चा करून गारणं घालून या ठिकाणी होळीची पोपट तोडली जाणार आहे. गाववाल्यांनो या ठिकाणी पोपईची निवड अतिशय महत्त्वाची असते. तर काय बघायचं असतं पोपईचा जो बुंदा असता तो मजबूत असला पाहिजे. कारण निवे या गावातून ही पोपळ खेळवत खेळवत समस्त किल्लावासीय तसेच मालवणवासीय सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये होळीमधून ही पोपळ नेली जाते होळीची आणि त्या ठिकाणी मग खेळून खेळून होळी केली जाते. संपूर्ण कोकणामध्ये होळीच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी आंब्याचं झाड त्याचप्रमाणे काही ठिकाणं फणसाचं झाड तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल फणसाची मोठी होळी केली जाते. या ठिकाणी आपल्या मालवणची सिंधुदुर्गची होळी सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवकालीन होळी या ठिकाणी पोपळ तोडून ही पोपळ सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये होळीतून घेऊन जातात त्या ठिकाणी ही होळी केली जाते.
त्यासाठी समस्त किल्लावासी आणि मालवणवासीय या ठिकाणी जमलेले आहेत. महत्त्वाचा विधी म्हणजे योग्य निवड केलेली अशी जी फोपं आहे त्याची यथोचित पूजा अर्चा करून गाराणा घालून त्यानंतर ती तोडली जाते. फोपीची या ठिकाणी निवड झालेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तेथील आमच्या रेवत्यातील मानकरी तळेकर या ठिकाणी पूजा करत आहेत. त्या ठिकाणी शशिकांत परब आहेत येथील निवे येथील मानकरी. बाबा स्वामी समर्थ तुपुरेचे देवा आकारी ब्राह्मणा जैना रामेश्वरा सातेरी कमलादेवी भावक ब्राह्मणा राजगीर चव्हाट्या बाराच्या मेळेकरा गांगो घाडोसा चौरी चाळ्या खापऱ्या महापुरुषा राजसत्ता पूर्वसत्ता वरातदार देवतरा नीतीच्या 12-5 पुरोगांचा तू अधिकारी इतर चतुर्श्मेत माणूस गार्डी कांदळगाव चतुर्श्मेत तू अनाथ सिद्धी स्वयंभू गांगो गार्डी बाबा रे तू आकारी ब्राह्मण देव पूर्वराटी पूर्व मर्यादा धरून आज बाबा समर्था 84 चाळ्याची रीत मर्याद करता असो. आज भवानीसाठी आज त्या ठिकाणी किल्ल्यावर होळी देण्याचा कार्यक्रम पार पाडता असो. फार बुतूर लेकरं आहेत, किल्ल्यावरून आलेली लेकरं आहेत, त्यांचा सांभाळ कर आणि अशीच सालाबाद प्रमाणे सेवा चाकरी करून घे रे समर्था. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता सर्व जे मानकरी आहेत ते या ठिकाणी कुऱ्हाडीने पहिला जो घाव असतो तो या ठिकाणी घाव घालत आहेत. ही परंपरा 350 वर्षापूर्वीची ही परंपरा किल्लावासीय या ठिकाणी जपताना तुम्हाला दिसत आहेत. कुठल्या झाडावर पाडू नको. आणि या ठिकाणी मित्रांनो खोपं तोडणीचा जो कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे यशस्वीरित्या. तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये गाराणं वगैरे सांगणं कशासाठी करतात, करी अशी जी जुनी परंपरा आहे हे जपताना म्हणजे फोपं आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाडली जाते. त्यावेळी शेंडा मोडू नये किंवा कोणाला दुखापत होऊ नये यासाठी देवाकडे सांगणं केलं जातं. दत्ता नाही जेवणाचं काय आहे, जेवण बनवणार म्हणजे काय कुठे काय रे पाठी कोण ना
गावतले रे तुझ्या शाळेत बघतो. केलेली सेवा त्याने मान्य करून राखण रखवाली खरी देव महाराजा हो रे महाराज बाबा देवा माझ्या समजा हो देवता आज माझ्या फाटक आज ह्या तुझी सेवा केलेली आज भरलेला फळ देवता मान्य करून घे काय त्यांच्यामध्ये केलेली सेवा त्याने मान्य करून राखण रखवाली हो रे हो रे महाराज हो रे महाराज हो रे हो त्या लेकराचं म्हणणं असं की आज हो रे महाराज हो रे महाराज मान्य करून घे महाराज त्यांच्या सगळ्यांना सुखी ठेव महाराज हो रे त्यांना एकशती महाराज मोठे परत घे
वर्धा तोरण ह्याच्यात टाका घेतले वर धरू काय ह्या तिकडे सुद्धा उंचा त्या पाटाच्या त्या आवाजात बाबा बडा पाहतात बाबा शिवाजी छत्रपतीचा नातू बाबा ओळ देवा आज नाही मधुकर आज नाही तळेकर पांडू तळेकर यांच्यानी वार्षिकीप्रमाणे आज तुझी शवचाकरी केली आहे ती मान्य करून घे. आज लेकरांच्या धंद्याच्या मागे जीवनाच्या मागे धर्माच्या मागे संसार आचार विचाराच्या मागे जो काय वर्षातून जो काय केले तुझ्या पायाकडे घे आणि आजची जी आपली शवचाकरी केली आहे ती मान्य करून घे. आज काही तुझी आपली शवचाकरी केली आहे ती मान्य करून घे. हो देवा आज नाही राजेश साळसकर यांच्यानी वार्षिकीप्रमाणे आज तुझी शवचाकरी केली आहे ती मान्य करून घे. अक्षय भगत यांच्यानी पण तुझा वार्षिकीप्रमाणे आज तुझी शवचाकरी केली आहे ती आपली मान्य करून घे. आज गोड पदार्थ ठेवलेलो मान्य करून घे. माझं नाव हनुमंत बाबाजी वांगणकर सिंधुदुर्ग किल्ला. निव्यासून होळी रेवताळ दिल्यानंतर रेवताळी सहकार्य रेवताळ्यातली सर्व मंडळी आम्हाला समुद्र किनाऱ्यावर नेऊन देतात आणि समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर ही होळी जोशी म्हणून आहेत होडीवाले त्यांनी किल्ल्यावर नेऊन द्यायची अशी पूर्वी परंपरा अजून चालू आहे. त्याच्यानंतर किल्ल्यावर होळी गेल्यानंतर ती होळी थोडी खेळवली जाते आणि खेळवल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पायरीला लावून उभी केली जाते. उभी करून पूजा केली जाते. सकपाळ लोक पूजा करतात. तिथले मुख्य सकपाळ आहेत सयाजी सकपाळ हे पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर ती होळी पेटवली जाते. पेटवल्यानंतर ती पडल्यानंतर आम्ही ती हे करून भाग करून अग्नीत हे करतो अर्पण करतो. बाहेर
बाळगोपाळ मित्र मंडळ सालाबाद प्रमाणे सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घे. अशीच पुढच्या वर्षी सेवा चाकरी करू काही त्यांच्या हातापायात जळ दे असं सांगणं करून आज तुझी सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य कर आणि पुढच्या वर्षी तशीच सेवा चाकरी त्यांच्याकडे करून घे. करायचे